अखेर अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली. काल त्यांनी मुंबईतल्या ब्लू सी हॉटेलमध्ये युती संदर्भामध्ये घोषणा केली. आणि ही युती झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीकडून अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे की ह्या युतीमुळं भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. सगळ्यांना माहिती आहे की या युतीमुळं कोणाला मिरची लागलेली आहे. जर 2017ची मुंबईमध्ये झालेली कॉर्पोरेशनची जर निवडणूक तुम्ही बघितली तर शिवसेना स्वतःच्या जीवावरती लढली होती. 227 पैकी शिवसेनेचे तब्बल 84 नगरसेवक निवडून आले होते मुंबईमध्ये. आणि यामध्ये शिवसेनेचा जो वोट शेअर होता हा तब्बल 30% वोट शेअर होता मुंबईमध्ये. आणि दुसरीकडे मनसेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले आणि मनसेचा वोट शेअर होता हा 6%. तुम्ही एक विचार करा, 30 आणि 6 होतात 36%. जर 36%ची वोट बँक जर कॉन्सोलिडेट झाली आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, मुंबईमधला अल्पसंख्याक समाज असेल किंवा दलित समाज असेल हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना UBT बरोबर जोडलेला आहे. ही गोष्टसुद्धा नाकारता येत नाही. तो 4-5% जर वोट शेअर यामध्ये जर जॉईन झाला तर मुंबईमध्ये ही जी युती झालेली आहे दोन बंधूंची ती काय कमाल करेल हे तुम्ही इमॅजिन करा. आता काही लोक म्हणत असतील की एकनाथ शिंदे यांचीसुद्धा मुंबईमध्ये ताकद आहे. तर मित्रांनो ग्राउंडवरती परिस्थिती अशी आहे की मुंबईमधल्या बहुतांश मतदारसंघांमध्ये जे विधानसभेचे जवळपास 80% मतदारसंघ तुम्ही घ्या किंवा लोकसभेचे तुम्ही मतदारसंघ घ्या, तिथं शिवसेना शिंदेगड जो आहे तो ग्राउंडवरती नाही आहे, तो पिक्चरमध्ये नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. जसं मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाही आहे तसं शिवसेना शिंदेगडसुद्धा मुंबईमध्ये नाही आहे. मुंबईमध्ये जी ग्राउंडवरती लढाई आहे ती म्हणजे काँग्रेस पार्टी, BJP, शिवसेना UBT आणि मनसे ह्या सर्वांमध्ये मुंबईमध्ये फाईट होणार आहे. आणि जो हा ठाकरे बंधूंचा जो 35% जो वोट शेअर आहे तो जर वोट शेअर कॉन्सोलेट राहिला, तो जर एका जागेवरती राहिला, त्याच्यामध्ये जर फाटाफूट झाली नाही आणि मराठीच्या मुद्द्यावरती जर मुंबईमधली निवडणूक झाली तर मुंबईमध्ये पुढचा महापौर जसं राज ठाकरे म्हटले की मराठीच होईल आणि तो शिवसेना किंवा मनसेचाच होईल. हे वाक्य मित्रांनो खरं ठरल्याशिवाय राहणार नाही.